मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसंच हिंगोली जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये आमरण आणि साखळी उपोषण पुकारण्यात आलेले आहे। परभणी बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। मराठा समाजाला ओबीसी संवर्गामधून आरक्षण द्यावं आणि शासनानं जे काही सगळे सोयीची अधिसूचना काढली त्याचा अध्यादेश तयार करावा या मागणीसाठी मागच्या 6 दिवसापासून जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करतायत। आंतरवाली सराटी येथे त्यांचं आमरण उपोषण सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। आपण इथं बघू शकता की अशा पद्धतीने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं सगळी जी बाजारपेठ आहे ते बंद ठेवलेली आहे। एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी जिल्ह्यात पाहायला मिळतोय। पाथरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं तरुणांनी रॅली काढून बंदचं आवाहन केलं होतं। त्यानंतर सेलू असेल, जिंतूर असेल, सोनपेठ असेल, पूर्णा असेल या ठिकाणी सुद्धा समर्थनात जरांगे पाटलांच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली आहेत। म्हणून हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आजपासून वेगवेगळ्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। कालच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार गाव वाईज गावस्तरावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे। तहसील समोर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन बसणार आहेत। त्या पद्धतीने हिंगोली जिल्ह्यात सुद्धा वेगवेगळी आंदोलनं आजपासून सुरू झाली आहेत। तर लातूर जिल्ह्यात उद्या बंदची हाक दिली आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना आजही सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।